श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय काय असणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. श्री राम मंदिर अयोध्येवरून आलेल्या अक्षतांचं काय करायचं असा प्रश्न आपल्या संपूर्ण लोकांना पडलेला आहे. खूप सारे लोक आहेत त्यांना असा प्रश्न पडला की या अक्षतांचं काय करायचं. अक्षता आपल्या हातामध्ये दिल्या गेल्या, आपल्याला सांगितलं गेलं की यांचं आपल्या देवघरामध्ये पूजन करा आणि त्याच्यानंतर या अक्षता ज्या आहेत त्या एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या. परंतु कुणाचीच इच्छा होत नाहीये की या मंदिरामध्ये कुठेतरी आपण ठेवून यायच्या. या अक्षता आपल्यापर्यंत येणं किंवा आपल्याला मिळणं हे खूप मोठं पुण्याचं काम आपण काहीतरी केलेलं असावं आणि म्हणून या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि म्हणून या आपल्याला मिळाल्या आहेत असं प्रत्येकाला वाटतं. तर मग या अक्षतांचं नक्की काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला आहे. हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ इतर लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती कळेल आणि त्याचा फायदा त्यांनासुद्धा नक्की होईल. तर सर्वात प्रथम 22 जानेवारी 2024 म्हणजे सोमवारच्या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तर आपल्याला सुद्धा या दिवशी काय करायचं आहे, अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण त्या दिवशी निर्माण होणार आहे आणि आपणही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी आपल्या गावातील, परिसरातील, कॉलनीतील, मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून आपण भजन कीर्तन करायचं आहे. त्याचबरोबर दूरदर्शनवरती आपल्याला LED स्क्रीनमध्ये ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहे किंवा तुम्ही यूट्यूबला लाईव्हसुद्धा बघू शकता. आणि हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला दाखवला जाणार आहे. त्या दिवशी आपल्याला शंख वाजवायचे आहेत, घंटा वाजवायच्या आहे, आरती करायची आहे, प्रसाद वाटप करायचं आहे. आपल्याला जे जे काही करता येईल, प्रभू श्री रामचंद्रांची जी जी काही सेवा आपल्याला करता येईल तर ती करण्याचा या दिवशी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. तर संध्याकाळच्या वेळी कशा पद्धतीने आपण दिवाळी साजरी करायची याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर ते लवकर प्रेस करा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. मात्र अयोध्येतून आलेल्या अक्षतांचं काय करायचं हे पुढे बघूया. भारतामध्ये प्राचीन काळापासून अक्षता देऊन निमंत्रण देण्याची परंपरा आहे आणि ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे. निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळाचा वापर केला जातो. हिंदू धर्मामध्ये अक्षतांना विशेष महत्त्व आहे. तसेच कुठलीही पूजा, अनुष्ठान, धार्मिक कार्य या अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. आता अयोध्येतून आलेल्या या ज्या अक्षता आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या असतील असं मी मानून चालते. म्हणजे बऱ्याच घरांमध्ये तरी या अक्षता अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व रामभक्तांना असं निवेदन केलेलं आहे की या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ही सर्व माहिती जे पॅम्पलेट दिलेले आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जे मंदिर बनलेलं आहे त्याचा एक फोटो, त्याची प्रतसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल. ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल त्यांनी हा उपाय नक्की करा किंवा या अक्षतांचं जे मी सांगणार आहे ते नक्की करा. त्याचबरोबर ज्यांच्यापर्यंत जर ह्या गोष्टी पोहोचलेल्या नसतील तर त्यांनीसुद्धा आपल्याला 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करायची आहे आणि ते प्रत्येकाने करायचं आहे. आता अक्षता पोहोचू किंवा न पोहोचू तो एक असा भाग आहे की जिथले रामभक्त आपल्यापर्यंत त्या पोहोचवण्याचं काम करत असतील तर बऱ्याच भागांमध्ये या अक्षता ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. काही ठिकाणी जर नसतील पोहोचल्या तरीसुद्धा आपल्याला दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे. कारण हा जो दिवस आहे तो आपल्या हिंदू धर्मातील लोकांसाठी, आपल्या हिंदूंसाठी खूप वर्षानंतर, अगदी 500 वर्षानंतर हा जो दिवस आहे तो आलेला आहे आणि हा 500-550 वर्षानंतर आपल्याला यावर्षी 2दा दिवाळी साजरी करण्याचा चान्स मिळत आहे. त्यामुळे आपण या दिवशी दिवाळी साजरी करायला अजिबात चुकवायचं नाही आहे. आपल्या घरामध्ये भरपूर असे दिवे लावायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या देवघर जे आहे तर ते सजवायचं आहे. आपल्या दरवाजासमोर, मुख्यद्वारासमोर रांगोळ्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर दिव्यांच्या माळा लावायच्या आहेत.
त्याचबरोबर रामदिवा लावायचा आहे। आता हा रामदिवा कसा लावायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। गोडधोड पदार्थ बनवायचे आहेत, फटाके फोडायचे आहेत, त्याचबरोबर नवीन कपडे घालून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे, पताका तोरणं लावायचे आहेत आणि ही जी दिवाळी आहे ती आपल्या जीवनामध्ये 2 वेळा साजरी करण्याचा योग 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे। तर त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने ही दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर शेअर करू नका, पण इतरांना तोंडी सांगण्याचा तरी प्रयत्न करा की जेणेकरून या दिवशी प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी होईल। तर या ज्या अक्षता आहेत, तर बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगितलं गेलं की या अक्षता ज्या आहेत त्या तुम्ही कोणत्या तरी मंदिरामध्ये जाऊन ठेवून यायच्या आहेत। आता पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या आपल्याला एवढ्या म्हणजे काहीतरी याच्यातून आपल्याला ह्या अक्षता ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि मग आपण या मंदिरामध्ये जर समजा जाऊन ठेवून आलो तर त्या अक्षतांचं पुढे काय होईल आणि काय नाही। तर मग काय करा, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या अक्षता एखाद्या मंदिरामध्ये जाऊन किंवा श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण कराव्यात तर तुम्ही तसं करू शकता। जर तुम्हाला असं वाटत नसेल तर मग जेव्हा कधी आपल्याला योग येईल तर ह्या जपून ठेवा आणि जेव्हा कधी आपल्याला योग येईल तेव्हा अयोध्येचं जे मंदिर आहे तिथे आपण जेव्हा कधी जाऊ तेव्हा आपण या अक्षता ज्या आहेत त्या श्रीरामांच्या चरणी अर्पण करू शकता, कारण या आमंत्रण स्वरूपामध्ये आपल्याला अक्षता दिलेल्या आहेत। आता अयोध्येच्या ठिकाणी प्रत्येकजण जिथे स्थापना होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तिथे प्रत्येकजण जाऊ शकत नाही आणि पंतप्रधान मोदींनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे की तिथे भरमसाठ अशी गर्दी होणार आहे। तर या काळामध्ये आपण जाऊ शकत नाही। मग नंतर कधी आपल्याला आता तिथे राम मंदिर झालं म्हटल्यानंतर आपण प्रत्येकजण एकदा तरी तिथे आयुष्यात जाणारच आहोत। तर मग जेव्हा कधी जाल तेव्हा तुम्ही या अक्षता ज्या आहेत त्या तिथे अर्पण करून येऊ शकता। आणि जर तुम्हाला ह्या दोनही गोष्टी करायच्या नसतील तर या अक्षता ज्या आहेत त्या आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। तांदूळ हे शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे शुक्रग्रहापासून धनवैभव, लक्ष्मी, समस्त भौतिक सुख सुविधा आपल्याला प्राप्त होतात। त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्त्रामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवले पाहिजेत। असं केल्याने मंगल आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात। या अक्षता तुम्ही घरातील देव्हाऱ्यातही ठेवू शकता, तसेच तुम्ही अयोध्येला जाताना त्या आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता। जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत। प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्यांचे आपल्याला नित्यपूजन करायचं आहे। जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षता सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्रीरामांच्या चरणांवरती समर्पित करायच्या आहेत। ज्योतिषाचार्यांच्या मते राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी या तांदळाची आपण खीरसुद्धा बनवू शकतो। त्यानंतर ही खीर कुटुंबासोबत आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो। त्याचबरोबर मस्तकावर टिळा लावता येऊ शकतो। रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं महत्त्व असल्यामुळे ते एक शुभ निशाणी आहेत, त्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी घरातून जर बाहेर पडत असाल तर या अक्षता आपण टिळा म्हणून आपल्या डोक्यावरती लावू शकतात। असं केल्याने ठरलेलं काम सहजपणे आपलं पूर्ण होईल। ज्यामध्ये नव्याने विवाह सोहळा जर झाला असेल तर त्या कुटुंबातील वधू घरामध्ये पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळाचा वापर करू शकते। असं केल्याने सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी येईल। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुणाचं लग्न होणार असेल आणि त्या लग्नामध्ये म्हणजे जे तांदूळ बनतात, अक्षता बनवल्या जातात, लग्न समारंभ म्हटलं की आपण विविध रंगाच्या अक्षता बनवत राहतो। हळद कुंकू एकत्र करून अक्षता आपण सर्व लोकांमध्ये वाटतो। तर या ज्या अक्षता जेव्हा बनत असतात तर या अक्षतांमध्ये या राम मंदिरातून आलेल्या अक्षता ज्या आहेत त्यांपैकी फक्त 2 ते 3 अक्षत जे आहेत ते जरी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केले आणि लग्नाच्या वेळी ते वधूवराच्या डोक्यावरती पडले तर त्यांचा संसार सुखाचा होईल। तर याच्यामुळे आपण असे बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या या छोट्याशा अक्षतांपासून करू शकतो। आता तुम्ही म्हणाल ताई अक्षता तर एवढ्याशे कशामध्ये त्याचा वापर करायचा किंवा आम्ही काय करू याचं, तर बघा या अक्षता छोट्याशा एवढ्याशा जरी दिसत असल्या तरी सुद्धा आपण त्याचे 2-2 जे दाणे आहेत म्हणजे एक दाना जो आहे त्याचं खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे त्याचे 2-2 दाणे जे आहेत ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी उपयोगात आणा।
याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. कारण हा जो दिवस आहे तो आपण काहीतरी पुण्य केलेलं असावं की त्याच्यामुळे आपल्याला हे मंदिर झालेलं किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा होते हे आपल्याला लाईव्ह तरी बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे असा उपयोग जो आहे तो सर्व रामभक्तांनी आपल्या अक्षता ज्या दिलेल्या आहेत त्यांचा उपयोग करावा. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचबरोबर लाईक करायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच मिळतील आणि ते तुम्ही लगेच बघू शकता. धन्यवाद.